काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आता हे तुम्हाला पटते का बघा, प्रेम असं भरभरून करावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी आणि मैत्री अशी करावी की ज्यामध्ये स्वार्थाचं कुठलं भानच नसावं. मग आता तुम्ही मला सांगा की प्रेम करून मैत्री केलेली बरी का मैत्री करून प्रेम केलेलं बरं? आता खरं तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण प्रेम आणि मैत्री अशी भरभरून करावी की देणाऱ्याची ओंजळ नेहमी भरलेली असावी आणि घेणाऱ्याची ओंजळ कायमच अपुरी पडावी. अशा मैत्रीतून प्रेम आणि प्रेमातून मैत्री असलेल्या आजच्या प्रेमाच्या गोष्टीला 41 वर्ष पूर्ण झालेली आहे. तरीसुद्धा तिचं म्हणणं अजूनही असंच आहे, हमचे हे ना. पण तो थोडासा मितभाषी असल्याने फक्त मान हलवून पुटपुटतो आमची हे ना. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अरुण नलावडे आणि त्यांची ही आहे सौभाग्यवती अंजली अरुण नलावडे. आपण त्यांना बोलवूया. नमस्ते अंजली ताई, अरुण सर, मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करते. अरुण सर, तुम्ही प्रेमात पडून मैत्री आणि मैत्रीतून प्रेम करू शकता यावर प्रेक्षकांचा थोडासा विश्वास नाही आहे, पण ही प्रेमाची गोष्ट आहे. ती प्रेमाची गोष्ट काय आहे ते अंजलीकडून आम्हाला आज जाणून घ्यायचं आहे. तर तुमचं स्वागत करते. आपण स्थानापन्न होऊया. अंजली ताई, खूप खूप स्वागत. अरुण सर आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून दर्शन देत असतात. कमी बोलतात, पण अभिनयाची उत्तुंग भरारी आणि प्रतिभा इतकी आहे की आम्ही त्यांच्या कायमच प्रेमात असतो. पण अंजली ताई, आज तुम्ही इतक्या सुंदर दिसत आहात की कुणाचीही दृष्ट न लागो. अंजली ताई, म्हणे अरुण सरांनी प्रेम केलं तुमच्यावर, म्हणजे प्रेमात पडले वगैरे ह्याच्यावर अजिबात विश्वास बसत नाही आहे. बघा, त्यांना असं प्रेशर आलेलं आहे. अंजली ताई, तुमची भेट कशी झाली? आम्ही एका नाटकात काम केलं होतं, म्हणजे BSTचं नाटक होतं. मला वाटतं 1979 साली स्टेट कॉम्पिटिशनसाठी BSTने एक नाटक केलं होतं आणि त्या नाटकामध्ये त्यांना लहान मुलगी हवी होती. म्हणजे चित्र्या खानोलकरांचं होती एक शारदा नाटक आणि त्यात एक 14-15 वर्षाच्या मुलीचा रोल होता. तर मग आता BSTमध्ये नोकरी करणाऱ्या मुलींमध्ये एवढी लहान कोणी नाही ना, आणि मी त्यावेळेला कॉलेजमध्ये होते. तर मग मी त्या नाटकात काम केलं होतं. तर तिथे आमची ओळख झाली. तुम्हाला का बोलवलं पण? असं चालायचं का? हां, म्हणजे एक मला वाटतं स्टेटचा असा नियम होता की एक आर्टिस्ट बाहेरून घेतलेला चालतो. बरं, त्यामुळे होतं बहुतेक नशिबात यांची भेट व्हायची होती. तिची काहीतरी खेळी असते. अरुण सर, ती भारताचा बाला कलिजा खलास झाला असं काही झालं तुमचं? हां, त्याच्याशिवाय प्रेम बसूच शकत नाही ना. सर, आज बोला तुम्ही. आज व्यक्त करण्याचा दिवस आहे आपला. अभिनेत्री म्हणून कशी होती ती? चांगली होती, उत्तम. खूप छान काम केलं. हां, फक्त ती कडक आहे, फार वर्षांनी कळल्यानंतर. 41 वर्ष मी सहन करतोय असं झालं. हां, म्हणजे ती त्या भूमिकेला अत्यंत शोभून दिसली. त्या वयातली छोटीशी मुलगी, त्या काळातली शिवाय. तर म्हणजे मी प्रथम असं म्हणतात ना, एका क्षणात काहीतरी जमतं. म्हणजे मी तिला रिहर्सल हॉलच्या इथे आल्यावर जसं वाटलं काहीतरी, तोच पहिला क्षण. आणि मला ते स्वतःला विचारायला जमेना, कारण आमच्या नाटकाचे दिग्दर्शक होते कैलासवासी रमेश रणदिवे, संबुसांच्या चाळीत ज्यांनी बसवलेलं. ते पण मला मदत करत होते त्याच्यात, पण विचारलं नव्हतं. माझा मित्र उमेश मुळीक होता, त्यांनी खूप खटपटी केल्या होत्या त्याच्या माध्यमातून किंवा त्याच्या वकुवातून त्यांनी केल्या. आणि पहिलं जे तिला विचारलं ते मी नाहीच विचारलं, त्यांनी विचारलं की असं असं आहे, असं असं आहे. तुम्हाला राग नाही आला? हे काही कुठली पद्धत? ॲक्च्युली कसं झालं होतं ना, तो एक किस्साच होता. म्हणजे जसं त्यांना काहीतरी वाटत होतं तसं मलाही वाटत होतं. पण
त्या नाटकातला ह्यांचा रोल अट्टल दारुड्याचा होता. म्हणजे अतिशय अतिशय म्हणजे खूप पिणारा माणूस आणि बाकी सगळं चांगलं आहे पण दारूमुळे अगदी हे झालं वाया असा रोल गेलेला, होता. आणि तो रोल हे इतके परिणामकारकरित्या वठवायचे ना की एक शंका येईल की एवढी सवय आहे का. तर ते मात्र मला थोडंसं बापरे असं आहे का म्हणून मी ना त्यांच्या ग्रुपमध्ये म्हणजे आधी जे ते ग्रुपमध्ये एकांकिका करत होते त्या ग्रुपमधल्या एकाला असं आडून हो का रे असं नेहमी पण घेतो का वगैरे असं विचारलं. त्यामुळे जेव्हा यांच्या मित्रांनी म्हणजे उमेशनी मला जेव्हा विचारलं की कसा वाटतो अरुण तुला, तर मला असं झालं की बापरे ह्याच्या कानावर गेलं की मी अरुणची आडून चौकशी करते असं. पण तसं काही नव्हतं, ते त्याला माहीत नव्हतं. आणि ठीक आहे म्हणजे मला असं होतं की मी जरी मला किती वाटलं तरी मी पुढाकार घेतलाच नसता. त्यामुळे त्यांनी जर घेतला नसता तर उमेशनी जर घेतला नसता तर बहुतेक झालं नसतं. तुम्ही उमेशना सांगून टाकलं की हो मला नाही म्हणजे मला काही कळेच ना, मी कन्फ्यूज होते. मी म्हटलं नाही चांगला वाटतो. कसा वाटतो म्हणजे काय चांगला वाटतो. तर म्हणे नाही पण सांग ना कसा वाटतो. म्हटलं नाही चांगला वाटतं ते याच्या पलीकडे मी काय बोलणार ना. तर म्हणे नाही मला त्यांनी तुला विचारायला सांगितलंय. मग मला जरा हुश झालं. ठीक आहे. त्यानंतर भेटलो आम्ही प्रत्यक्ष. पण तुम्ही आता म्हणालात ना की ते इतकी भूमिका त्यांनी छान वठवलेली की तो दारू पितो की असा या सुंदर जिवंत अभिनयाला आता 50 वर्ष झालेली आहेत. 50 वर्षांची सुंदर कारकीर्द. अरुण सर तुम्ही आम्हाला रसिक म्हणून खूप श्रीमंत केलं आहे. यासाठी मनपूर्वक तुम्हाला मी शुभेच्छा पण देते आणि अभिनंदन पण करते. जी भूमिका ते करतात ना म्हणजे अगदी लहान वयामध्ये म्हाताऱ्याची भूमिका करून तो माणूस वठवणं हे खरंच खाऊ नाही आहे. त्यामुळे खरंच पहिल्यांदा तुम्हाला मोठा सलाम आहे माझा. धन्यवाद. मग प्रेमाच्या गोष्टीकडे येते. किती विरोध झाला त्यावेळेला का BST मध्ये नोकरी करतो आहे छान आहे सगळं असं वाटलं. आणि हां म्हणजे नाही झाला विरोध कदाचित अशासाठी की माझ्या आईवडिलांचं सुद्धा लव्ह मॅरेज होतं. त्यामुळे ते बऱ्यापैकी म्हणजे पुढारलेल्या विचारांचे होते की बघ तू ठरवलंयस तुला कळतंय. त्यामुळे विरोध असा झाला नाही. उलट यांच्याकडेच पहिलंच लव्ह मॅरेज म्हणजे घरातलं पहिलं लव्ह मॅरेज. तोपर्यंत हे आपल्याकडे असं कोणी केलेलं नाही. ते कसं नाही आमच्या घरी कोणी केलेलं नाहीये. चांगलं असो काही असो पण अशा वेळेला एक गोष्ट करायची, घरातला सगळ्यात ज्येष्ठ माणूस आहे त्याला पकडायचा आणि त्याच्याकडे आपली व्यथा मांडायची. मग त्या व्यक्तीला जर ती मुलगी आवडत असेल तर ते बरोबर त्याला असा एक मोठेपण दिलं की ते लगेच पुढे येतात अशा गोष्टीला. तर माझी आजी आणि माझी मोठी आत्या आणि मी त्या सगळ्यांपेक्षा हुशार हिला प्रत्येक घरात नेऊन दाखवायचं पहिलं की बघावं तुम्ही मुलगी कशी आहे. मी असले तुम्ही ठरवा. आणि मला बरोबर दगड लागला की त्याच माझ्या वडिलांना सांगायला लागला अरे खर चांगली आहे मुलगी चांगली आहे एकदम मस्त आहे. तर त्या असं निवडल्या ना शेवटी. आणि मी नातू घरातला लाडका तर चांगली मुलगी निवडली. आणि या पिढीतले हे पहिले म्हणजे मोठे सगळ्यात त्या पिढीतले. त्यामुळे पहिल्याच दादांनी असं करायचं म्हणजे मग ते मागच्या ना असं एक थोडं त्यावेळेचे थोडीशी खुसफुस पाहिजे तरच मजा येईल. आणि त्यावेळेचा काळ म्हणजे हा प्रत्येकाला मनवायचं तयार करायचं मानसिक दृष्ट्या. म्हणजे कुटुंबातल्या सगळ्यांची मनं राखायची. म्हणजे तो एक विचार होता की लोक काय म्हणतील किंवा आजूबाजूचे काय. 2004 मध्ये उलट आता अशी वेळ आली लग्न करतो जमवलं नाही अशी वेळ अशा याच्यात आलोय आपण. तुमचं कसं जमवावं लागतं. अरे तुम्ही तुमचं जमवलं पाहिजे अशी वेळ आलेली आहे. 83 साली शुभमंगल सावधान करून अंजली अरुण नलावडे आपल्या घरी आल्या. अरुण सर 50 वर्ष तुम्ही अभिनय करत आहात पण हे कुठून आलं म्हणजे तुम्ही BST मध्ये नोकरी करत होतात पण मग आपल्याला अभिनय येतोय असं तुम्हाला कधी जाणवलं. काय तुमची बॅकग्राऊंड. म्हणजे तो असतो अंगात असं म्हणतात एका बाजूने असं म्हणतात. तो शिकता पण येतो. पण मला असं वाटतं तो आपल्या आईवडिलांच्या किंवा आपल्या आत्या असतात माम्या मावशा असतो त्यांच्यामध्ये एक छान खोड्या करायची सवय असते. किंवा माणूस एखाद्या घरात येऊन असा निघाला उमराच्या पाय ठेवला की त्याची कॉपी करणार. मावशा म्हणजे माझ्या मावशा म्हणजे माझी आई पण. काय सांगताय. हो. आणि वडील तर तसे सोशल खूप त्यांना म्हणजे ते पण असे कॉलनीतल्या नाटकात वगैरे संघाचे स्वयंसेवक मोठे. त्यामुळे भाषा शिकायला मिळाली मला. भाषणं ते लिहून द्यायचे मला. परफॉर्मन्स माझ्याकडून असं करून घ्यायचे त्यांच्या यशाप्रमाणे. पण बक्षीस जेव्हा तुम्हाला मिळतं तुम्ही लोकांसमोर येता लोक समोर येऊन कौतुक करायला लागतात ना तेव्हा आपल्याला ते जाणवायला लागतं. आणि मग बाकीची शिकवण हा आपल्या आजूबाजूला वावरणारा समाज देतो जर तुम्ही त्याच्याकडे नीट डोळे उघडून पाहिलं तर.
आपल्या सगळ्या व्यक्तिरेखा माझ्या आजूबाजूला वावरत असतात मला माहिती आहे. आणि मी त्यातून निवडून 2-3 लोकांना एकत्र करून एक व्यक्तिरेखा पण मी उभी करतो. तुम्ही खूप छान सांगितलं हा. खरं हे सगळे अभिनयाचे गुण प्रत्येकामध्ये असतात, ते काय कुठेतरी ते क्लिक व्हावं लागतं हो ना. आता तुम्ही खूप छान सांगितलं. आता माझ्या लक्षात आलं की एखादी मामी काकी काहीतरी घरामध्ये कुठल्या तरी फंक्शनमध्ये छोटंसं काहीतरी करते आणि टाळ्या मिळवून जाते, हो. पण ते झगमगाटात यायला मात्र नशिबाची साथ पाहिजे आणि तुम्हाला तशी मिळाली. अंजली, मी तुमच्यातल्या अभिनेत्री कुठे गेली? जेव्हा आमची पहिली भेट झाली, म्हणजे जे उमेशने विचारलं त्यानंतर आम्ही पहिल्यांदा भेटलं, तेव्हा पहिला प्रश्न असा होता, तुला नाटकात करिअर करायचं आहे का? म्हटलं नाही, असं काही माझं ठरलेलं नाही. आणि खरंच नव्हतं करायचं, म्हणजे मला काही नाही, म्हणजे ते असेल तर मग आपल्याला पुढे नाही जाता येणार असं सांगण्यात आलं. बरोबर आहे. आणि अर्थात मी हो म्हटलं की नाही, मला करिअर वगैरे काही करायचं नाही, हौस म्हणून करत होते, मजा येत होती, छान होतं, बस इतकंच. वा 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 वा. आमचे है आमची ही BST मध्ये तुम्ही असं ठरवलंच होतं का की काम करायचं आणि बक्षिसं घेऊनच यायची, असं एक तुम्ही चस्का लावला होता? आणि BSTलाही माहीत होतं अरुण नलवडे ना, म्हणजे आता ती ट्रॉफी येणार, म्हणजे नाटकची रिहर्सल व्हायच्या आधी सेलिब्रेशनची तयारी सुरू असायची असं मला सांगितलं अरे गेलं. बापरे. सलग आपली बक्षिसं घेत आहे. तुम्हाला आठवतं का मयेकरांनी सांगितलेलं? हो, होस्ट नावाची एकांकिका नाट्य जर पण आपल्याकडे चालू असायचं हां ना, हो हो तर त्याच्यामध्ये BST तर्फे आम्ही भाग घ्यायचो. त्याच्यामध्ये कळसूत्र नावाची एक एकांकिका केली होती आणि विनय आपटे त्या स्पर्धेला परीक्षक होता. आणि मला त्याच्यामध्ये मी ती बसवली होती कळसूत्र, आणि त्यांनी विषय दिलेला असतो आणि आपण तो खुलवायचा. आणि त्याच्यामध्ये मला मग काम पण करायचं होतं अगदी शेवटच्या 5 मिनिटाचं. म्हटलं करीन, मी काम करीन. आणि ती एकांकिका आमचं सादरीकरण झालं वगैरे वगैरे झालं, बक्षीस डिक्लेअर झाली, आम्हाला दुसरं मिळालं एकांकिकेचं. आणि बेस्ट ॲक्टरमध्ये माझं पहिली ती नावं डिक्लेअर करतात ना, तिसरी दुसरी पहिली असं, तर ते डिक्लेअर करत होते. मी आणि मयेकर साहित्य संघाच्या दरवाजात मागे उभा होतो, कारण मला एवढ्या रोलला तसं कोण देणार बक्षीस, असं काय नाही. आणि त्यांनी डिक्लेअर करायला सुरुवात केली, अमुक अमुक तृतीय पारितोषिक, अमुक अमुक द्वितीय पारितोषिक, दोन्हीमध्ये मी नाही, आणि सर्वोत्कृष्ट म्हणजे प्रथम बक्षीस जा अरुण. अय्या, इतक्या कॉन्फिडंटली त्यांनी सांगितलं आणि समोरून नाव डिक्लेअर. दीड मिनिटाचा रोल होता, म्हणजे शेवटच्या 5 मिनिटात, शेवटच्या 5 मिनिटामध्ये पण 1-2 मिनिटाचा मिनिटाचाच. एक येतो आणि एकटाच बडबडतो त्या सगळ्यांशी, एकटाच. आणि तो माणूस असा मनोरुग्ण आहे, तशा बायकोला रेप करून मारलेलं असतं, त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त असतं, नवीन जोडपं असतं, आणि तो तिथे बदला घ्यायला असतो आलेला असतो. आणि तो डॉक्टरला सांगतो की जो माणूस आहे, जो कैदी आहे, त्याचं तो जगणार आहे, पण त्याचं ऑपरेशन व्यवस्थित केलं तर आरामात जगणार आहे. तर तो डॉक्टरने सांगून जातो की याला तुम्ही जिवंतच ठेवा, काही झालं तरी याला मृत्यू देऊ नका, कारण तो जिवंत झाल्यावर मला मिळेल ना, असा तो सांगून जाणार. तो विचित्र असे दाढी बिडी वाढलेले, केस विस्कट, फाटके कपडे, फाटक्या स्लीपर असं ते. आणि जेवढं काम होतं ना तेवढ्याच वेळ टाळ्या वाजत होते काय माझी एक्झिटला. लिटरली मला मी आयुष्यभर विसरायला, म्हणजे ज्याने तो पाहिलाय तर कोणीच नाही विसरत. म्हणजे ती मोठी लोक म्हणतात ना की तुम्ही त्याची लांबी रुंदी बघू नका, उत्तम एक्झॅक्टली काम मी हे असतं ना. सांगतो याच्यासाठी. आणि ते पण त्या करण्यामध्ये जीव असला पाहिजे हो, ते तर जो आहे. तुमच्या वाट्याला हो, आलाय. म्हणजे काय. तो तुम्ही आता कसा भिडवता येतो आपल्याला समोरच्याला, तोच माणूस, तो हाच तो, असं वाटायला पाहिजे की तुम्ही जिंकलात. अंजली ताई, हे असं भरभरून बक्षिसं मिळवत असताना हा आपला आता नवरा होणार आहे किंवा झाला आहे, त्यावेळेला काय भावना असायची? मला वाटतं आम्ही लग्न केलं त्यानंतरचीच ही गोष्ट आहे, म्हणजे तोपर्यंत ह्यांनी फार नव्हतं केलं, म्हणजे एक हौशी नाटकातच काम करत होते. आणि हळूहळू असं झालं ना की झालं, आता दरवेळेला जातोय, बक्षिसं घेऊन येतोय, झालं, मिळालं, हो हो येणार, स्टेटला आपलं नाटक पहिलं येणार, मिळणार, असं जेव्हा झालं तेव्हा मला वाटतं 85-87ला आमचं लग्न झालं. तोपर्यंत हे अमेचरलाच करत होते. आणि मग मी म्हटलं आता बास झालं, म्हणजे आपल्याला त्याचा आनंदच होत नाहीये. म्हणजे कसं झालं, अथमनुष जगणं मला वाटतं तुम्ही केलं. संसाराचं हे असंच असतं, जशी जशी वर्षे जातं, काय नाही आपला नवरा रोजचा नवरा. नाही मला नाही, त्यांनाही तसंच होतं की हा ठीक आहे ना, मिळालं ना बक्षीस असं. कारण BSTची नाटकंही दरवेळची पहिली येत होती, जातात तिथे भरघोस बक्षीसं घेऊन येत होते. आणि मग अथमनुष जगणं जेव्हा ह्यांनी बाहेरून केलं आणि त्यावेळेला जेव्हा ते नाटक पहिलं आलं तेव्हा ते लोक असे ढोल ताशे घेऊन एवढे नाचत होते सगळे. आणि मी ना अशी आश्चर्याने बघत होते की अरे हो,
हां म्हणजे ठीक आहे पहिलं आलं तर एवढा आनंद झाला पाहिजे ना, तर तुम्ही त्यात भाग घेतला तर त्याचं हे आहे ना. मी म्हटलं तुम्हाला ते इतकं यूज टू झालं आहे की आता बस, मग आता तुम्हाला ॲमेचरला करायचं काही हे नाही आहे. त्यामुळे तेव्हा मग त्यांनी प्रोफेशनलला जायचा विचार केला. बघा, अरुण सर असं सांगणारी कोणीतरी घरात हवी. अंजली, मग नाहीतर मग तुम्ही तिथल्या तिथेच फिरत राहिला असतात ना. मला अरुण सर त्या निमित्तानं असं सांगा की तुम्ही मनोरुग्णाची भूमिका केली, म्हणजे ते बेफाम असणार किंवा मी आता पाहिलं नाही आहे, पण ती इतक्या इंटेन्सिटीने केलेलं असणार मनोरुग्ण. आता तुम्ही म्हणालात की ही सगळी पात्र माझ्या आसपास असतात. कदाचित थोडासा विनोदी भूमिका करताना वगैरे तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता, पण अशा पद्धतीने एकदम वेगळी भूमिका करताना अभ्यास कसा करायचा असतो त्याचा? मग मनोरुग्णाला जाऊन भेटायचं? खरं तर भेटण्यापेक्षा आपल्याला दिसतात रस्त्यात. हो, अगदी अगदी. आणि मुळात मी ओरिजिनल कॉमेडी करणारा माणूस आहे. होय. माझी सुरुवात आयुष्याची तशी झालेली आहे. नंतर कुठेतरी कोणीतरी तोंडाला आणि त्याच्याबरोबर डोक्या केसाला रंग लावल्यावर मी म्हातारा एकदम म्हातारा दिसतो रे, मग तेच मागे लागतं. तसंच माझ्या, पण मी बेसिकली डिरेक्टर सुद्धा कॉमेडी. मला स्वतःला आठवतात मी किती एकांक्या कॉमेडी, म्हणजे आता मला म्हणजे वात्रटपणा अंगात भरलेला होता ना. पण तो खरं प्रत्यक्ष कधीच दिसत नाही हो. तुम्ही आलात की असं जरा सगळे सावरूनच बसतात. म्हणजे आदर तर आहेच, पण तुम्ही टिवल्या बावल्या वगैरे करायला असं जन्मात नाही वाटत. अंजली, ते तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे हां, प्रत्यक्ष आयुष्यात पण कसं आहे माहिती आहे ना, शांत असतात आणि मध्येच एक डायलॉग टाकतात की जो हसवून जातो सगळ्यांना, नाही तर तोपर्यंत ते गप्प असतात. तसा भिडस्त स्वभाव आहे. म्हणजे भिडस्त स्वभाव. अद्यात नाही मध्यात नाही. कधीतरी गॉसिप विचारलं तर हो का असं आम्हालाच विचारतात. हा ना. नाही काय माहिती, त्यात त्यांना इंटरेस्टच नाही आहे, मनापासूनच नाही आहे. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, ठीक आहे ना, आपण बरं, आपलं काम बरं. म्हणून मी मोबाईल शिकलाच नाही. मला फक्त करता येतो आणि घेता येतो, कारण मी त्याचे दुष्परिणाम बघतोय बाहेर आणि मला खूप चिड येते. म्हणून मला काही शिकवू नका. माझ्यासाठी कोण असेल अडचणवाला तर कोणतरी येतो आणि मला आनंदाने करतात. म्हणजे किती दिवस तर त्यांनी तो स्मार्टफोन घेतला नव्हता, कारण तो छोटा म्हटला काय आता बास झाला तो फोन, आता मिळेनासे झाले. त्यानंतर मग तो घ्यावा लागला आम्हाला, कारण आणि नंतर लक्षात आलं की तो पकडताना ना ते असे पकडायचे आणि मग कुठेतरी बोट लागलं की मग तो काहीतरी ओपन व्हायचं, मग ते वैतागायचे हे काय प्रकार आहे. मग मला वाटतं ह्याने कोणी शिकवलं, मनमीतने सांगितलं नाही. तेव्हा कुठलं नाटक होतं चालू तुमचं? श्रीबाई समर्थ. श्रीबाई समर्थ. तुम्हाला काका असा नाही, फोन असा पकडायचा. आता हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे पूर्वीचे फोन कसे असे पकडून चालत होते, आता टच स्क्रीनवाले फोन तुम्हाला काका असा पकडा. आणि मग आता काही नाही, आता बरोबर फेसबुकवर युट्यूबवर सारखे असतात. म्हणतात मी वापरत नाही, पण अरुण सर, तुम्ही आत्ताच म्हणाल की कळसूत्री हे जे एकांकिका होती तुम्ही बसवलेली, ह्या कुठे दिग्दर्शक मग जन्माला आला? हे कसं काय? म्हणजे दिग्दर्शक माझ्यातला इयत्ता 5वीत आलेला आहे. काय सांगताय? हा, मी वर्गातल्या मुलांना एकत्र आणून मीच एका कागदावर काहीतरी असे मुद्दे लिहिले आणि एक छोटी नाटिका केली 7-8 मिनिटाची, छबिलदास हायस्कूलमध्ये असताना. आणि मला यायला लागल्यापेक्षा ना मी लहानपणापासून काय काय बघतोय, नाटक, सिनेमा म्हणजे प्रौढांसाठी असलेले सिनेमा मला माझ्या काकांनी दाखवलेले आहेत. तेव्हा इयत्ता 4थीमध्ये होतो मी. ते हाफचड्डी घालायचे, मी पण त्यांच्यावर हाफचड्डी घालायचो. आम्ही एकत्र कुटुंब राहत होतो आणि आमच्या कॉलनीच्या बाहेर थिएटर. हॉलिवूडच्या फिल्म तेव्हापासून बघितलेल्या आहेत. तर मला कुठे भाषा यायची तेव्हा, पण मला त्यांच्या वागण्यातून, त्या सगळ्या चित्रीकरणातून, त्यांच्या ॲम्बियन्स बघून, एक्सप्रेशन बघून मला कळायचं ह्याला काय सांगायचं ते. इतकी म्हणजे मला व्यसन होतं, जसं लोकांना दारूचं असतं तसं सिनेमाचं व्यसन. आणि मग त्यासाठी काही करायचं. इव्हन ते त्या स्टोरीज घरी येऊन मी मुलांना जमवून सांगायचं आणि व्हिज्युअलाइज करायचो. त्यात जे नसेल ते पण सांगायचं, ऍक्शन विक्शन पण करून दाखव. असं 5वीत वगैरे जरा अवघड आहे. त्यावेळी खूप लहान होतो, पण मला तेव्हा आवड. मी या सगळ्यांचा परिणाम तर आम्हाला श्वासमध्ये फायदा आला त्याचा. हो ना. तिथे का असं चांगले वाटतात ते सिनेमा आपले, ते काय तेव्हा आपण आता 20 वर्ष होत आली श्वासला. तुमचं पांडगो इलोरे हे तुम्ही डिरेक्ट केलं हे ऐकून म्हणजे मी पडायचीच बाकी राहिले, कारण हसून पडलेलो आहोत आम्ही. खरी गोष्ट. पहिलं व्यावसायिक दर्शन त्यांचं. मच्छिंद्रांनी सांगितलेलं आणि प्रल्हाद मयेकर या 2 व्यक्तींनी पाठी लावून मला ते करायला लावलं. कारण ते माझी एकांकिका स्पर्धा बघायची BSTत येऊन. मयेकर BSTत होते, ते माझ्यासाठी लिहायचे. आणि मच्छिंद्र मयेकरनी जेव्हा विचारलं की हे नाटक अरुणनी केलं तर तुला काय ऑब्जेक्शन आहे का? नाही, त्यांनीच करायचं, त्यालाच दे करायला. मयेकरांचा यांच्यावर इतका जीव होता. मी तो किस्सा मगाशी मला वाटलं तेच सांगतायत, पण
ज्या वेळेला BSTमध्ये एकांकिका स्पर्धा म्हणजे लेखनाच्या स्पर्धा आधी व्हायच्या. म्हणजे यांचं आर्ट्स अँड स्पोर्ट्स क्लबचं काम असं होतं की आधी एकांकिका स्पर्धा घ्यायची. त्यात जी पहिली एकांकिका येईल त्या स्पर्धेमध्ये, लेखन स्पर्धेमध्ये, ती ते बाहेर इतर स्पर्धांमध्ये उतरवणार. तर मयेकर लेखक असून त्या स्पर्धेत स्वतःची एकांकिका टाकायचे नाहीत. आणि मग कोणीतरी त्यांना विचारलं की अहो तुम्ही एवढं लिहिता, तुम्ही का नाही आपल्या ह्याच्यात? तर म्हणाले नाही, माझी एकांकिका पहिली येणार मला माहिती आहे, पण मग माझी एक अट आहे की मी जी एकांकिका आता देतोय ती एकांकिका जर अरुणला तुम्ही दिग्दर्शित करायला देणार असाल तरच मी माझी स्पर्धेत टाकतो. ओहो, इतकं त्यांचं. वा वा. त्यामुळे त्यांनीच खूपच, म्हणजे त्यांची सुरुवातीची सगळी नाटकं यांनी प्रलय मयेकरांचीच केली. अरुण सर, तुम्ही जसं आता गाण्याचा आपण रियाज करतो किंवा चित्रकलेचा एक वेगळा असतो, तुम्ही हॉलिवूडचे चित्रपट किंवा हिंदी चित्रपट पाहून तो एक वेगळ्या पद्धतीने रियाज केला नाही, म्हणजे अभ्यास म्हणतो ना आपण, रियाजच केला. म्हणून म्हणतो की माणूस घडत असताना त्याला वेगवेगळ्या संध्या आल्या पाहिजेत आणि त्याच्याबरोबर वेगवेगळी माणसं भेटली पाहिजेत. तुम्ही शेवटी कुणाबरोबर वागता त्याचं अनुकरण आपण करणं. वा वा वा. आणि अशीच आपण आपली प्रगती करायची. मग त्याच्यासाठी वाचायचं, बघायचं, तसे प्रयोग करून बघायचं, या सगळ्या गोष्टी करत असतो आपण. आणि शेवटी अनुभव ही गोष्ट अशी आहे की ती तुम्हाला खूप मोठं बनवते, नाही तर खड्ड्यात घालते. खरे 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 खरे. पण अंजली ताई, ज्या वेळेला असं ठरलं की आता हे व्यावसायिक नट म्हणून उभे राहणार आहेत आणि नोकरी सोडण्याचा जेव्हा निर्णय घेतला, तेव्हा युद्ध, रणांगण काय झालं त्यातलं? नेमकं नाटकघरात काय झालं? मी तसा थोडा दक्ष राहतो किंवा घाबरतो. मग तेवढा आत्मविश्वास मला अजूनही नसतो की नाही रे आपल्याला जमणार नाही, तेच करेल. तर मी नोकरी सोडायच्या विरुद्ध होतो, वडील पण विरुद्ध होते. पण यांनी त्या रणांगणात उडी घेतली, तू सोडून दे, तर तुला हां, म्हणजे कसं झालं की 5 वर्ष एनिवे ते सॅबॅटिकल घेत होते. म्हणजे BSCत सांगितलं होतं की नोकरी सोडण्या इतकी माझी तयारी नाही आहे, पण आता मी प्रोफेशनलला काम करतोय, नाटकांचे दौरे असतात, सगळं असतं, तर ऑफिसला येणं काही जमत नाही. तर असं करून ते 1 वर्ष, आणखीन 1 वर्ष, असं करत 5 वर्ष झाली होती. मग 5 वर्षानंतर BSCने सांगितलं आता या तरी ऑफिसला जॉईन तरी व्हा किंवा सोडा तरी. तर घरी आले, असं सांगितलंय मला, आता काय करू? म्हटलं मग सोडा. असं कसं सोडणार? म्हटलं मग जा उद्यापासून. नाही, जाऊ कसं शकत नाही. म्हटलं मग पर्याय कुठे काय? म्हणजे पर्याय काहीच मला नव्हता. स्वतःला भीती नाही वाटली? नाही वाटली. कसं काय? व्यवस्थित पगार येतोय आणि मी तेव्हा बँकेत नोकरीला होते आणि खूप माझ्या काही अशा अपेक्षा नव्हत्या आयुष्याकडून की आपल्याला म्हणजे असं हे हवं ते हवं असं मला कधीच नव्हतं. त्यामुळे म्हटलं ठीक आहे ना, फार तर काय माझी एकटीची नोकरी तर चालू होती ना. त्यामुळे आणि नाही, खरंच त्यांना जाणं शक्य नव्हतं की त्यांना ज्या फील्डमध्ये आवडतंय, जे काही ते चांगलं करतायत, ते सोडून दुसऱ्या दिवशी जा म्हटलं तरी ते काही जाणार नव्हते, मला माहीत होतं. फक्त त्यांना जे वाटत होतं की असं कसं सोडू, तर म्हटलं मग जा. मग नाही, जाऊ नाही शकत, मग सोडा. दुसरा काही तसा पर्याय नव्हता म्हणायला गेलं तर, आणि माझी अपेक्षा नव्हती. अरुण सर, 50 वर्ष जी झाली ना, त्यातलं 100% श्रेय त्यांचं आहे, नाही तर कशी झाली असते? मी नेहमीच सांगतो. हो ना, हे एवढं सोपं नाही आहे. काय खरं, स्त्री पहिली घाबरते की कसं चालणार काय, एक विशिष्ट पगाराची सवय झालेली असते. आणि हे तेव्हा तर किती कमी, म्हणजे माध्यमच कमी होती. एक दूरदर्शन होतं आणि फक्त नाटक, त्यातून काय मिळणार आहे तुम्हाला? बापरे बापरे बापरे. पण तसंही मी नोकरी राहून मला काय फुल पगार यायचाच नाही ना. मी दांड्या मारण्यात जास्त, पैसे काय नाही. त्यामुळे मी काय फार मोठं घोडं मारणार होतो नोकरीत असं नाही, पण मला मुक्तपणा मिळाला. खरं अंजली, तुला माझा खरंच पहिला नमस्कार आहे, कारण 50 वर्ष इतक्या सुंदर भूमिका ज्यांनी दिल्या ते तुझ्यामुळे घडलेले आहेत असं मला नेहमीच वाटतं. अरुण सर, नाटक हा तुमचा एक खूप मोठा म्हणजे असा, आणि 4 दिवस प्रेमाचे सारखं एक सुंदर नाटक, त्यामध्ये ती भूमिका करताना कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला? कारण खरंच मला अजूनही पटत नाही, तुम्ही एवढ्या विनोदी भूमिकांचा ह्युमर तुम्हाला कसा काय? कारण तुमचा नॉर्मल येणारा वावर, शांतपणे बसणं, हे, आणि एकदम स्टेजवर म्हणजे काय वेगळंच काहीतरी असतं ते सगळं आहे. म्हणजे साधारण अशी वर्सटाईल माणसं अशी थोडी कमी बोलणारीच असतात. आणि किंवा कदाचित ना बाहेर करत नाहीत ना, मग तिथे पूर्ण सुटतात. साचलेलं असतं. नाटक आहे म्हटल्यावर तसंच करायचं धमाल. आणि नाही, पण ते नॅचरली येतं बहुतेक. म्हणजे माझी एक मैत्रीण म्हणाली होती की तिने एरवी पण वावरताना ते फारसे बोलत नाहीत वगैरे, आणि मग स्टेजवर काहीतरी वेगळेच दिसतात ना. तर मला म्हणाली, एक ना तू असा एक स्पॉटलाईट करून घे की एरवी वावरताना पण तो स्पॉटलाईट पडला की खुलतात.
मागे मागे फिरावं लागेल लाईट घेऊन असं. अरुण सर, या सगळ्या व्यस्त वेळापत्रकातून घरी वेळ देणं हा एक मोठा टास्क असतो. तुम्ही तुमच्या मुलीच्या बारशाला पण पोचला नाहीत म्हणे. हो, तेव्हा अग्निपंख नाटकाचा प्रयोग होता हां. आणि माझ्या मुलीच्या बारशाला जरा प्रयोग कॅन्सल करा असं सांगण्याचं माझ्यात धाडस पण नव्हतं. पण आणि माझ्या मुलीचं बारसा आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तेही नाही सांगितलं. कसं मुलगी काय? झाली हेही नव्हतं कोणाला माहिती. नाटक संपल्यावर मी आलो आणि ते म्हणजे गावदेवीलाच आले होतं. म्हणजे नाटकाचा प्रयोग ठाण्याला, मी आईकडे गावदेवीला म्हणजे ग्रँड रोड गावदेवी तिथे, आणि हे राहणार बोरिवलीला. म्हणजे तरी 9-9:30ला ना, म्हणजे तो 7-7:30ला काय 4चा प्रयोग असेल, तो संपून ते आले बारशाला. पण ते बारशाला येणं नव्हतं, म्हणजे तोपर्यंत सगळे लोक गेले जेवायला होते. आले. पण मुळात एवढा भिडस्तपणा की मी त्यांना माझ्यासाठी प्रयोग कॅन्सल करा असं कसं सांगू. प्रयोग अरे. आधीपासून ठरलाय ना, बारशाची तारीख काय म्हणजे तुम्ही नंतर ठरवली. तुम्हाला किंवा आईला तुमच्यावर राग नाही आला? नाही आला, खरंच नाही आला. अरे बघा, आई भडकवते परत तरी पण ते खरंच नाही आहे बा. काही खरंच नाही आला. म्हणजे असं नाही की मी खाऊ खूप त्यावर नाही, ठीक आहे आता ते फील्ड आहे तर काय करणार. म्हणजे मलाही हे पटलं की हो, प्रयोग कॅन्सल करायला कसं सांगणार ना. आणि आम्हाला सोयीची तारीख तीच होती. मला वाटतं दसरा होता का तो. दसरा होता. आणि मग दसरा म्हणजे सुट्टीचा दिवस आणि ते सगळं गणित असतं ना जे काही नाटकाचं. बरं, तेव्हा ते इतके नवीन होते, म्हणजे छोटा रोल खूप होता ना नवीन. त्यात तुमचा. हो, खूप नवीन होतो. मला वाटतं पहिलं किंवा म्हणजे दुसरंच career नाटक होतं सुरू त्यांचं. होत होती. बरोबर. हो अमॅच्युअर मधली जाऊन हां, हो, बरोबर बरोबर. बऱ्याच वेळेला कलाकारांचं असं त्यामुळे असतं मग की इतका म्हणजे असं मुळात स्वभाव भीड असतं. त्यातून म्हणजे माझ्यासाठी मी सांगणार वगैरे असं नाही होत. आणि मला हे हो नाही होत, ते ठीक मला आहे. वाटतं आतापर्यंत तसंच आहे नाही का? अनेक घटना झाल्या अशाच. हो ना. म्हणजे माझे वडील गेले तेव्हा मी नाटकाचा प्रयोग करत होतो, केला. काय सांगताय? अगोदर माहीत असून सुद्धा मला करावा लागला तो सांगलीमध्ये. म्हणजे यांना माहीत होतं हां. तिकडे बातमी सगळे, कारण ते खूप मोठे कार्यकर्ते होते हो, संघाचे, हो, त्यामुळे न्यूज एकदम मी नव्हती फक्त बघितली. पण नंतर जेव्हा मला येणे तिथून विचारलं किती वाजता सुरू होणार प्रयोग, म्हटलं का काय झालं, नाही ते भाऊना थोडं ॲडमिट केलं आहे. अच्छा, मला चुकली एकदम, हां. कारण ते जस्ट आणलं होतं हॉस्पिटलमधून आम्ही 8 दिवस तिकडे राहून. तर कोणी मला सांगायला तयार नाही, सगळ्यांना माहीत झालेलं. आणि आता प्रयोग सुरू करायला 10 मिनटं होती. तर आमच्या निर्माते वगैरे बोलले, दिलीप जाधव, की आपण प्रयोग कॅन्सल करूया रे, काय बुकिंग दिसत नाही आहे असं त्यांनी कारण सांगितलं. पण मला लगेच कळलं की असं काय नाही, बुकिंग चांगलं होतं बाहेर, एवढं बुकिंग परत करायचं नाही रे, बघा बरं आहे बुकिंग करूया आपण. म्हणून त्यांनी न कळवण्याचं अगदी काळजी घेतली, न कळणार नाही. आणि ते कॉमेडी नाटक. काय सांगताय? श्रीबाई समर्थ. आणि 200-250 प्रयोग झालेले त्याचे. तर प्रयोग संपला, हिचा फोन आला, प्रयोग संपला की लगेच निघणार ना, किती वेळापर्यंत पोचाल. या. मला तेव्हाच कन्फर्म झालं. ही अशी काय करते? तर मी प्रयोग केला, तो विनोदी प्रयोग केला. आणि रातोरात समीर चौगलेला घेऊन आम्ही आमच्या गाडीने मुंबईला आलो पहाटे. तोपर्यंत मग वडिलांना दुसरीकडे ठेवलं होतं, सकाळी आणलं. तर त्याला आई फक्त आमच्या या घरातच गेली. तर तिथे मी अक्षरशः म्हणजे उंबरठ्यात पाय टाकले आणि तिने प्राण सोडले. ओहो. कारण आमच्या काम करत होती. अभी आपने दरवाजा खोल के अंदर आहे, तभी तक था. हे सगळं अनेक नातेवाईक, काका विका, कोणाच्या आईला मी जाऊ शकलो नाही. शो मस्ट गो ऑन म्हणतात ते हेच असतं. तुम्ही बापरे. आता गेलेला माणूस तर परत येणार नाही. आपण काय, पण आता आपली परीक्षा असते ती खरं. हे नको, आपण जाऊया. पण मला तसं करायची संधीच मिळाली नाही कधी. तर हे असतं, आपण खंबीर होत जातो, खरंय. खूप खंबीर होतो. बरं अरुण सर, बाबांनी कधी नाटक बघितलं का? आईनं कधी बघितलं का? त्यांना कसं वाटायचं? बाबांनी भरपूर, बाबांना नाटक खूप आवडायचं. आई आणि वडील दोघेही नाटकाला, माझ्या सगळ्या नाटकाला यायचं. त्यांना खूपच आवडायचं. म्हणजे वडील सजेशन वगैरे पण द्यायचे. हो, किती छान ना. म्हणजे काय बघा ना, हे एक वेगळ्या पद्धतीचं प्रेम. आणि त्यांच्या प्रेमाला तुम्ही इतकी वर्ष, आता खरं तर 50 वर्ष तुम्ही असं प्रेम देताय ना, क्या बात आहे. पण अंजलीताई, तुम्ही सगळं घर बांधून ठेवलं, सगळे नातेवाईक, सगळ्या सण वार हे, आणि अरुण सरांची एक सुंदर इमेज जी आहे, त्यांच्या प्रतिमेला कुठेही तुम्ही तडा दिला नाही. तर हे कसं सगळं सांभाळत की बँकेत नोकरी करायची, मुलीला सांभाळायचं, मुलीला मोठे करायचं, मुलीला आपल्या वडिलांविषयी आदर निर्माण व्हावा म्हणून संस्कार करायचे. तर ते बाबा तर काही येतच नाही, जाऊ दे, असं पण असू शकतं.
सहज झालं, म्हणजे मुद्दाम असं काही करावं लागलं असं वाटत नाही मला. आणि मला आवड होती त्या सगळ्याची, त्यामुळे मी एन्जॉय केलं. म्हणजे मला मुलांना वाढवायची पण खूप आवड होती. म्हणजे आता माझी नोकरी आणि वेळ देणं शक्य नाही म्हणून एकाच मुलावर थांबलो, पण एकाच मुलीवर थांबलो. पण म्हणजे मी खरंच मनापासून ते एन्जॉय करायचे सगळं, त्यामुळे होऊन गेलं. अरुण सर, तुमच्यामुळे मराठी चित्रपट ऑस्करपर्यंत गेला आणि सगळ्या रसिकांनी असा एक सुंदर श्वास, जो अत्यंत सुगंधित असा आहे, तो आम्ही सोडला बाहेर. श्वास का करावासा वाटला मुळात? सिनेमा खरं या गोष्टी सगळ्या जुळून आलेल्या आहेत. हॉलिवूडचा सिनेमा बघून बघून जेव्हा डोक्यात आमच्या विचार आला, संदीपच्या आणि माझ्या, की बघा तिकडची एक साधी सोपी गोष्ट आहे, पण इतक्या बेमालूमपणे ती आपलीशी वाटायला लावतात. त्यासाठी आपण इंग्रजी हॉलिवूडचे सिनेमा बघितले. तर त्याच्यामुळे हे डोक्यात आलं. म्हणजे आम्ही दिवाळीचे अंक वाचले तेव्हा आम्हाला त्या गोष्टी मिळाल्या आणि त्या 10-12 लघुकथांमधून श्वासच्या गोष्ट जी आहे ती आम्ही बाजूला काढली. आता बाजूला काढली तर त्याचं काहीतरी करूया, लघुपट वगैरे असं म्हणून करणार होतो, पण ते चॅनल त्यावेळेला बंद, तो स्लॉट बंद झाला आणि तो आमच्याकडे राहिला असाच. आणि मग त्याचं काय करायचं? अरे सिनेमाची गोष्ट तू डोक्यात आणतोस तेव्हा तेवढा पैसा आहे का आपल्याकडे? तर पैसे काय नव्हते, पण सगळीकडे फिरलो, ही आमची गोष्ट. लोक हपून जायची ती गोष्ट ऐकून. पण त्याच्यानंतर दुसरं वाक्य बाहेर असायचं, ह्याच्यावर सिनेमा करू नका, हे तुम्ही भिकेला लागणार. असं सिनेमा कोण बघायला येईल? हे सॉलिड आहे गोष्ट, म्हणजे आम्ही खलास झालो ऐकून, पण सिनेमा करू नका. मग कसं आहे, एखाद्या माणसाने आपल्याला आपल्या आवडीला असं आव्हान दिलं, असं म्हणतो की आपण करूनच दाखवूया आता. मग आम्ही इकडून तिकडून थोडे पैसे आमच्याकडचे काढून काही अगोदरच्या प्राथमिक गरजा तशा होत्या त्या आम्ही करायला सुरुवात केली. त्याच्याच बाजूने आम्ही जवळजवळ अनेकांकडे फिरलो आणि सगळ्यात शेवटी एक व्यक्ती तयार झाली ज्याच्या हातावर केला आणि तो मुखपट म्हणून दाखवला आमच्या काही मित्रांना, ज्यांना श्वासबद्दल काही माहीत नाही. नुसतं पडद्यावर आम्ही एडिट केलेलं सिनेमा, त्याला आवाज नाही, यावर काही नाही. तर 15मधल्या 13 लोकांनी सांगितलं त्याची स्टोरी. म्हणजे काय त्या चित्रामध्ये बघा किती ताकद होती. नो चित्रपट म्हटल्यावर तो चित्रांमधली गोष्ट बोलली गेली पाहिजे, डायलॉग्स मधून जास्त न बोलताना. सतत तसा तो झाला. छान, म्हणजे उत्तम प्रयत्न करायचा इतकंच होतं तेव्हा. हे नंतर पुढे सगळं इतकं त्याचं होईल असं माहित नाही, पण एक आपण प्रामाणिक प्रयत्न करतो, छान करतो, तसं सक्सेस झालं. म्हणजे तुम्ही एकत्र येऊन एखादं काम प्रामाणिकपणे केलं, आत्मीयतेनं केलं, ते खूप मोठं होतं. म्हणजे आपण त्यासाठी खूप नाववाले पाहिजे याची गरज नाही आहे, पण आपल्याला अंतर्मन काहीतरी सांगतो. त्या सिनेमामध्ये बरीचशी पॉझिटिव्हिटी होती सुरुवातीपासून. नंतर सगळा निगेटिव्हपणा आला त्याच्यात, पण पॉझिटिव्हिटी खूप होती. काम करणाऱ्यांपासून ते आमच्या सगळ्या मित्रांपासून. सिनेमाशी कोणाचा संबंध नाही, मी सोडलो तर बस. पण सगळं चांगलं घडायचं आणि एक मराठी चित्रपट सृष्टीच्या त्या सगळ्या इतिहासात एक व्हायचं होतं की ऑस्करपर्यंत आम्ही गेलो, त्याचं श्रेय तुम्हाला आहे. अरुण सर, पण मला या निमित्तानं मला विचारायचं की अशी एक वेगळी उर्मी असते दिग्दर्शनाची, किंवा काहीतरी उत्तम करण्यासाठी काहीतरी एखादा विषय असतो, पण आर्थिक पाठबळ नसतं. त्यावेळेला तुमचा कलाकार असा तडफडत नाही का? तुमच्याकडनं किती सुंदर कलाकृती जन्माला येतील. मी तर म्हणतो श्वासच्या पलीकडे सुद्धा अजून कित्येक अशा कलाकृती आमच्या इंडस्ट्रीत आहेत. हो ना, ज्या फक्त ह्याच्याशिवाय मागे पडे, आणि ज्यांच्याकडे आहेत ते घाणेरडे सवंग सिनेमा सुद्धा यश घेऊन पुढे जातात की. तर ते प्रयत्न करण्यासाठी शेवटी पैसा हा पाहिजे. मग काय, बुद्धी नसली तरी चालेल. शेवटी सजले धजलेलंच आपल्याला आकर्षण घेतं ना. फाटके कपडे, केस वाढवले असं कोण तुम्हाला उभं करणार, असंच आहे ते. पण तो खूप हुशार आहे, त्याच्यामध्ये खूप पॉवर आहे, पण ते दाखवायला त्याकडे काहीच नाही. तर असा चित्रपट झाले पाहिजे. हो, कलाकार म्हणून आणि आम्हाला रसिक म्हणून नेहमी अशी खंत आहे की चांगल्या कलाकृती आल्या पाहिजेत. आता अरुण सर, तुमच्यावर असा एक खूप मोठा गंभीर आरोप मी रसिकांच्या वतीने करते. वय लहान असताना कायम आपल्या
म्हाताऱ्याच्या भूमिका, पहिली दारुड्याची भूमिका म्हातारी, आणि त्याच्यात इतके चपखल बसलात यांचं वय कमी आहे हो असं सांगायची वेळ आली. अंजली, तुम्हाला नाही राग यायचा? हे काय आहे सारखं? नाही, कौतुक वाटायचं खरं तर. म्हणजे कसं आहे ना की जे नाही ते दाखवणं, म्हणजे शेवटी अभिनय म्हणजे काय ना की ते नाही येत तसं. मला आठवतं रात्राणी पाहिलेलं आठवतंय, रात्राणीमधला यांचा सॅली म्हणून एक रोल होता. नाही. भक्ती बरोबर हो, नाही. पियानो आणि व्हायोलिनचे रिलेशनशिप. हां, तो सुद्धा असा. आणि मला असं त्याला आठवतं की तो, म्हणजे मी ऑडियन्समध्ये आहे आणि त्यांच्याशी एंट्री आहे, म्हणजे आता भक्तीचा म्हणजे. आणि बरं ते हे प्रत्येक भूमिकेत असे घुसतात ना की मी तेव्हा माझा नवरा वगैरे समोर आहे असं मला विसरायला होईल, एवढं ते ताकद असते ना. तर भक्तीताई अशा, म्हणजे त्याही भक्तीताई नाही, त्यातला तो ॲना मला वाटतं ती ना, त्या आल्यात आणि तिचा नवरा इथून आलाय आणि त्या इतक्या सुंदर आणि छान आणि हे असे खाजवत वगैरे असं काहीतरी विचित्र करत येतात आणि मी नको 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 तिच्या जवळ, असं मला इतकं झालं. आणि दुसऱ्या क्षणी म्हटलं अरुण येतं असं, म्हणजे मी स्वतःला आपण हे करतो ना की बास एवढं काही वाटायची गरज नाही आहे. पण इतकं म्हणजे इतकी ती जी ताकद आहे ना, म्हणजे त्या मला वाटतं त्या कौतुकावरच आमचा संसार झाला असेल. अरुण सर, मला आता एवढं निश्चित कळलंय की आम्ही जितके 100% तुमच्यावर प्रेम करतो ना, त्यापेक्षा 200% तुमच्या घरातलाच रसिक अधिक तुमच्यावर प्रेम करतो, कलाकार म्हणून. हा, कलाकार म्हणून. त्यामुळे मला वाटतं तुम्ही फार भाग्यवान मग ते बाकी सगळं माफ करावं लागतं. हो हो. बरं, तुम्ही मालिकांच्या रूपांमधून पण आमच्या घरात आलात आणि प्रत्येकाला वाटलं की असे आबा घरात पाहिजेत ना, आणि त्या मालिकेने तुम्हाला भरभरून दिलं. त्या भूमिकेविषयी सांगा. आणि इतक्या भावल्या त्या निमित्तानं घरामध्ये तुमच्या विराजमान. मला वाटतं एकाच वर्षी 8 का 9 भावल्या आल्या. म्हणजे तो एक असं ना, आपण मानतो की नाही माहीत नाही, काही नाही मानत, म्हणजे आम्ही आधी मानत नव्हतो, पण एक स्टार्स असतात त्या वर्षीचे असं असावं. म्हणजे 2004 म्हणजे वादळवाट मालिका सुद्धा तुम्ही करणार नव्हतात का? नको ते सिरियल वगैरे नको असंच. नोकरी नव्हतीच तेव्हा. होता ना? नाही, विदाउट पे होतो. वादळवाटच बद्दलच बोलतोय ना पण. हो, तर रस्त्यात कॉन्ट्रॅक्ट झालं तर. हा, म्हणजे त्यांनी इतकं मागे लागले की नाही तू कर. दिवसस्थळी, कारण त्यांना माझ्या नावाशिवाय पुढे जायचंच नव्हतं असं सारखं मला मागे लागलं. आणि मग त्याच वर्षी अल्फाला म्हणजे सगळे अवॉर्ड्स, म्हणजे ॲक्टिंगचे, वादळवाट मालिकेचे, म्हणजे जवळजवळ 9 ट्रॉफीजचा आमच्याकडे फोटो आहे. श्वासच्या 4-5 आणि वादळवाटच्या 4-5. मला काहीतरी वेगळंच भूमिका आवडतात ना, म्हणजे माझे विचार त्यांच्या जवळ जातात असे बरंच, म्हणजे आदर्शवादी व्यक्तिमत्व हे मला खूप आवडतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या वयातल्या व्यक्तिरेखा अभिनेता म्हणून मला खूप वर्ष करायला मिळतात. म्हणजे नट म्हणून मी वयाने मोठा होतो. खरं, क्या बात आहे. बरोबर. हां, म्हणजे मला अगदी लाल शर्ट हिरवी पॅन्ट घालून चमकायला नाही आवडणार. मला धोतर, लेंगा, सदरा, चष्मा. अंजलीताई, अनेक वर्ष जसे आहेत तसे आहेत. त्यांची स्किन पण इतकी छान आहे, वयाचा काही पत्ता लागत नाही, वय आम्हाला विचारायचं पण नाही. पण एकूणच रुटीन कसं आहे त्यांचं, कलाकार म्हणून, घरी म्हणून. आणि मला असं कळलंय की अरुण सर आले की समुद्रातले मासे सगळे खोल जाऊन बसतात. हां, माशांची अतिशय आवड आहे. आणि तसं काही स्वतःची काळजी बिळजी फार घेते, पण सकाळचा एक व्यायाम, म्हणजे एक थोडा प्राणायाम आणि थोडा जो व्यायाम तो मात्र रेग्युलर करतात. आणि खवय्ये म्हणजे किती नको खाऊ सांगितलं तरी तेलकट, तळकट, मसालेदार असं भरपूर खातात. मला विरोध करू नये म्हणून मी स्वतः जेवण शिकून घेतलंय. अप्रतिम जेवण करताना तुम्ही. म्हणजे चांगलं करतो, हिच्याकडूनच शिकलोय. पण ताजं लागतं ते. म्हणजे मी करतो, तू जा, मी करतो, मी माझं करून घेईन असं इतकं. म्हणजे सकाळचं संध्याकाळी पण ते शिळं होतं, कळलं का? प्रचंड मासे आवडतात. बाकी सर, तुम्ही वाचन वगैरे करता? कमी, पण वाचनावर भाषण खूप देतो. हां, वाचनावर भाषणं खूप देतात. म्हणजे वाचावंच माणसानं. तुम्ही काय बोलता हो दोघं जण? म्हणजे मला असा एक खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. तुम्ही दोघं काय बोलत असताय? आज खायला काय, आज जेवण काय करायचं, तुम्ही घरी कधी येणार, जेवायला आहात का? फार कमी बोलतो आम्ही. हां, एवढं. म्हणजे मी खूप बोलते, पण आम्ही दोघं, ते कमी बोलतात. आणि त्यातून कमी बोलल्यानं सगळ्या संसारी लोकांनी लक्षात घ्या, कमी बोलल्यानं वाद कमी होतात. हेच रहस्य आहे का 41 वर्षांच्या प्रेमाच्या गोष्टीचं रहस्य? एकाने कमी बोलावे, कोणीतरी एकाने निदान कमी बोलावे. अंजली ताई,
तुम्ही पण काहीतरी वेगळं करत असता म्हणजे हा मी ना म्हणजे मी खूप उड्या मारते इथं जिथे असं माझं बरंच काय 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 चालू असतं. पूर्वी म्हणजे मी इमोशनल इंटेलिजन्सची वर्कशॉप्स केली. त्याआधी मी ज्ञानप्रबोधिनीचं काम केलं. त्यानिमित्ताने मुलांसाठी म्हणजे जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा आपल्या मुलांना हे हवं या हेतूने आम्ही बोरिवलीतले काही पालक एकत्र येऊन खूप काही उपक्रम आम्ही छान छान करत होतो. मग त्यानंतर इंटेलिजन्सची वर्कशॉप्स आम्ही पालकांसाठी घेत होतो की ती खूपच गरज आहे असं मला वाटतं. तेही झालं. त्यानंतर काही वर्ष मी पेंटिंग्स करत होते म्हणजे आता रिसेंटली मी पेंटिंग्स करते. तेही आता गेल्या वर्षभर थांबलंय खरं तर. त्यामुळे असं एकानंतर दुसरं काहीतरी आणि मला नवीन लागतं पुन्हा काही काही. बरोबर. पण अंजली ते यावरूनच मला असं विचारायचं आहे की एक इतका छान प्रतिभावंत कलाकार तो जपणं त्याची प्रतिभा भंग न होऊ देणं तो नवरा म्हणून वेगवेगळी आव्हानं तो स्वीकारत असताना आपण छान राहणं आपण त्याला नेहमी उत्तम खायला घालणं त्याच्या आवडीनिवडी जपणं आणि आपण आपलं पण स्वास्थ्य आणि नेहमी हसरा चेहरा ठेवणं यामधली कसरत कशी सांभाळायची असते. मला असं वाटतं ते आतून असतं. आतून असतं म्हणजे कसं माहिती आहे ना माझ्या मुळात अपेक्षाच नसतात खूप. म्हणजे लोकांना असं वाटतं की हे मिळालं की मला मजा येईल हे मिळालं की किंवा हा असा वागला की अमुक येईल तर असं काही नसतं खरं तर. यावर मी अगदी ठाम आहे की आपण जे असतो ना ते आपण असतो की आपले सगळे आपले म्हणजे मुळात इमोशनल इंटेलिजन्समध्ये आम्ही मुख्य सांगतो ते काय की आपल्या भावनांना आपणच जबाबदार असतो. कारण बाहेर जे काही घडत असतं त्याच्यावर आपला काही कंट्रोल नसतो पण जे काही घडतं त्याच्यावर जी आपली रिॲक्शन जी असते ती आपल्या हातात असते. म्हणजे हे असं बोलले म्हणून मला असं वाटलं किंवा हे असं वागतात म्हणून वगैरे काही नसतं. हे वागतात त्यावर मी काय रिॲक्शन द्यायची ती पूर्ण माझ्या हातात आणि हे मग नॅचरली येतं हळूहळू. पण समजा तुमच्या वाढदिवसच ते विसरले किंवा त्यांनी गिफ्ट दिलं नाही हे काय म्हणजे हे तर म्हणजे कित्येक वर्ष आम्ही वाढदिवस केलेला नाहीये म्हणजे नाहीच. ह्याचा निषेध आहे पण हे नाहीच आवडले. नाही मुळात ना खरंच सांगते म्हणजे अपेक्षा नव्हत्या आणि कसं आहे ना त्या वेळामध्ये सगळं बसवणं मग त्या अमुक तारखेलाच एक साजरा करणं मलाही स्वतःला काही फार विशेष नाही वाटत त्याच्यात की ठीक आहे ना तुम्ही घरी असता तेव्हा आपण करू एन्जॉय. मग त्यासाठी मुद्दाम ती तारीख वगैरे अर्थात इकडेच आम्ही कुठल्याही दिवशी मग करू शकतो. हा म्हणजे आम्ही जेव्हा असतो तेव्हा आम्ही छान एन्जॉय करतो. बाहेर तसं जायला आम्ही जात नाही फार ना फार क्वचित तसं गेलो तर. हां म्हणजे ते काय नंतर तो ट्रेंड येतो ना की म्हणजे असं हॉटेलमध्ये गेलं पाहिजे सिनेमा पाहायला पाहिजे वगैरे असं काही ते ठोकताळे आणि तेही करतो नाही असं नाही पण मुळात तेच केलं पाहिजे असं नाही असं होतं. कसं होतं हे खूप बाहेर खाल्ल्यावर नको आता घरचं जेवूया असं पूर्वी व्हायचं की आज जरा मी घरचं जेवतो ना बाहेर मी कायमच जेवतो असं. आता त्या मानाने बाहेरचं कमी झालंय जे बाहेर खाणं त्यामुळे आता हॉटेलिंग जास्त होतं. त्यामुळे आणि मुळात असे ठोकताळे कशाला असावेत असं मला वाटतं. म्हणजे आपला आनंद त्याच्यावर अवलंबून ठेवण्यात वेडेपण आहे. अरुण सर आज अंजली ताईविषयी प्रेम व्यक्त करायचं असेल तर तिचं वर्णन काय कराल तुम्ही. म्हणजे एक पहिली प्रेयसी म्हणून मग नंतर कठीण बायको म्हणून कठीण म्हणून त्यांनी ना एक त्यांचा 17 ते 20 वर्षापूर्वीचा एक ग्रुप तयार केला. त्या सगळ्या जणी नोकऱ्या करत होत्या तेव्हा एकाच ट्रेननी जायच्या. बरं. आणि शक्यतो सुटून एकत्र यायच्या. हा कसा आहे की आपण काहीतरी आयुष्यातले फालतू विचार आणि संकटांवर चर्चा करण्यापेक्षा आपलं जीवन अधिक कसं आनंददायी होईल तर त्या कल्पनेने मला असं वाटतं ह्या सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्या आणि अजूनपर्यंत तो ग्रुप तरी जपला. 40 वर्ष म्हणजे सगळ्या स्त्रियांनी उदाहरण घ्यावं की नुसताच ट्रेनमधला तो कंटाळवाणा प्रवास जर सुखकर करायचा असेल तर मित्र आणि माणसं जोडा. तीच माणसं तुमच्या आजूबाजूला येतील एकत्र येतील तुमचं मन खुश करतील तुम्हाला घरातल्या कटकडी अडचणी विसरायला भाग पडतील. आणि ते म्हणजे घरातली माणसं सुद्धा अशी राहत नाही अशी फिरत नाही एकत्र येत नाही जेवणं करत नाहीत त्यांची मुलं पण आता आहेत. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा जो आमचा जो ग्रुप आहे ना ज्याबद्दल हे सांगतायत तर तो 939 नावाची आमची ट्रेन जी जीवाचा आटापिटा करून आम्ही पकडायचं म्हणजे ऑफिसला जाणं वगैरे दुय्यम होतं ट्रेन मिळाली पाहिजे ती ट्रेन मिळाली पाहिजे. आणि तो आमचा 20 जणींचा ग्रुप आज गेली 40 वर्ष आम्ही एकत्र आहोत. आता बऱ्याच जणी बाहेर राहतात म्हणजे बाहेर म्हणजे बोरिवलीतले सगळे आहोत तो
मग काही लग्न होऊन बाहेर गेल्या तेव्हा लग्न नव्हती झाली, मग किंवा काही लग्न होऊन नंतर आलेल्या ॲड झाल्या, किंवा काही आता दुसरीकडे राहायला गेल्या, पण अजूनही काही फंक्शन्स असली की सगळ्या एकत्र जमतो. मग आमची मुलं आता बहुतेक सगळ्यांची मुलं बाहेरगावी आहेत, पण ती तिथे भेटतात कारण आम्ही त्या मुलांना विलांना घेऊन पिकनिकला जायचो. त्यामुळे तो जो आमचा घट्ट ग्रुप आहे ना, म्हणजे नातलगच एक प्रकारे असं आमचा तो एक छान आहे. ते सगळं आहे, पण वैयक्तिक तिचं वर्णन करताना तुम्ही ग्रुपवर गेलात. वैयक्तिक मला विचारायचंय, बायको आयुष्यात कधी कौतुक केलं नाहीये, आता कसं करतील? नाही आज नाही, म्हणजे मुळात नाही, कौतुक नाही असं नाही, आयुष्यात एक बोल नाही बोला बोला बोला. आयुष्यात एक मार्गदर्शक हवा. हा कारण मी माझ्या पद्धतीनं मला पाहिजे तसं जगतो, पण कसं कसं कुठे कुठे कधी कधी चुकतं, काय काय चुकतं, आणि हे चांगलं होण्यासाठी काय ते सांगणारा एक अत्यंत जवळची गोष्ट म्हणजे बायको असते. आणि प्रेम करणार. पण मला तशी मिळाली आहे, म्हणजे त्याच्यावर पण आमचे वादबीद होतात बारीक बारीक, पण बहुतेकदा माझंच चुकलेलं असं. आणि मी हे स्वीकारतो किंवा मनाला असं वाटतं हो हे आपलं चुक, पण अगोदर मी स्वतःकडे कमीपणा घेत नाही, तो स्वभावाचा भाग आहे. पण मला असं वाटतं एक कोणतरी असा अडता घालणार. शेवटी काय आहे हो, आयुष्यभर आपले हट्ट कोण पुरवणार? खरंय. बायको, आणि बायकोचे हट्ट कोण पुरवणार? नवरा. बरोबर. ह्या दोघांनी जर समन्वय साधला तर आयुष्य एकदम मस्त आहे, खरंय. फर्स्ट क्लास आहे. म्हणून कोणतरी एक जवळ माणूस लागतो. कोणतरी रस्त्यावरचा येऊन मला जगवणार नाही आहे. किती छान. मला जे जे आवडतं ते देणार ना शेवटी. ऐकून दाखवेल, बोलून दाखवेल, ते होतंच, पण ते ऐकायचं असतं कोणीतरी. एका बाजूनी निदान ऐकल्यासारखं दाखवायचं असतं, मग या कानाने ऐकून या कानाने सोडून पण द्यायचं असतं. परत एक बॉम्ब पडलेला आहे मोठा ढान. बरोबर. अरुण सर अभिनेते म्हणून तर इतके ग्रेट आहेतच. आता इथून पुढे म्हणजे आता 50 वर्षांची सुंदर कारकीर्द, इथून पुढे कोणत्या भूमिकांमध्ये त्यांना तुम्हाला पाहायला आवडेल? आहे ते चालू बनवा. नाही, कोणत्याही खरोखर म्हणजे ते मला त्यांचं एक वैशिष्ट्य वाटतं ना, की जे कोणत्याही भूमिकेत इतके चपकल बसतात की म्हणून त्यांना ना सुरुवातीची खूप वर्ष त्यांना काही हेच नव्हतं, म्हणजे फॅन फॉलोईंग नव्हतं, किंवा कारण हा समोर दिसतोय हाच माणूस आपण मागच्या नाटकामध्ये हा रोल करत होता हेच प्रेक्षकांना बऱ्याच वेळा माहीत नव्हतं. कारण त्यांचे एक तर छोटे रोल होते, म्हणजे साईड रोल्स असायचे, म्हणजे महत्त्वाचे असायचे पण साईड रोल्स असायचे तरीसुद्धा. कारण ह्याचं मला प्रत्यंतर कधी आलं, गंमत जम्मत नाटकामध्ये त्यांनी एक 13-14 रोल्स केले. आणि माझ्या मुलीच्या प्रिन्सिपल आहेत ज्या त्यांच्या खूप फॅन होत्या, आणि त्या आणि मी पहिल्या रांगेत बसलो होतो, एक 3रा-4था प्रयोग होता. आणि प्रत्येक रोल म्हणजे ते 3च पात्र आणि प्रत्येकाचे 13-14 रोल, आठवत असेल तुला ना गंमत जम्मत नाटक. तर त्या मला एकदा म्हणाल्या, हा तो नाही आहे ना, हे ते नाही आहेत ना आता, म्हणजे एक पूर्ण म्हणजे इथे इतक्या जवळून पाहून सुद्धा मी त्यांचं नाही, त्यांना माहीत होतं की एकच ही 3च पात्र या व्यतिरिक्त नाही आहेत, हे एकच म्हणजे पुरुष पात्र हे एकच, आणि त्या दोघी जणी होत्या. मला वाटतं रसिका होती आणि सोनाली होती ना. हो, गंमत जम्मत. हां, तर म्हणजे इतकं माहीत असून समोरच्याचा विश्वास नाही की हा तोच माणूस आहे म्हणून. तर मग त्यांना कुठलाही रोल म्हणजे जो चॅलेंजिंग असेल, जो चांगला असेल. आणि आता तुम्ही लवकर नाटकात या, खूप दिवस रंगभूमी तुम्हाला मिस करते, आणि त्याबरोबर आम्ही रसिक पण येणार आहे लगेच. हो, अनाउन्समेंट करून टाकताय नक्की? हो, देवेंद्र पेम यांनी लिहिलेलं कुटुंब प्रमुख असं त्याचं नाव आहे. 4 जण आम्ही त्याच्यामध्ये कलावंत आहोत, इला भाटे आणि मी, आणि आमची 2 मुलं बस. कौटुंबिक नाटक पण जबरदस्त आहे. हो ना. खूप छान, म्हणजे एक जगण्याचं एक उत्कृष्ट उदाहरण त्यांनी मांडलेलं आहे. छान. कुटुंबाने एकमेकाला धरून कसं पुढे जायचं असतं. कुटुंब म्हटलं की कलह हा होणारच, होतोच आहे. आता आपण जशी नाट्य प्रशिक्षण शिबिर करतोय, तर मला असं वाटतं शाळेतून सुद्धा कुटुंब कसं छानपणे पुढे न्यावं याचे धडे द्यायला पाहिजे. आता फार गरज आहे. आता वेगळ्याच विचारांची मुलं तयार होत आहेत, वेगळं जगणं, वेगळं वातावरण, सगळं. आधुनिक प्रगती नको आहे असं मी कधीच म्हणत नाही, मला आवडते, पण त्याचे दुष्परिणाम जे एका बाजूने येऊन आपल्याला जाळच सुटलेत ते टळण्यासाठी तरी आता याचे क्लासेस सुरू करावेत, आणि तो पूर्ण पिढी फुकट जाईल असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे. पण अंजलीसारख्या काही जणी इतका सुंदर प्रयत्न करत आहेत की काहीतरी बदल घडवत आहेत, आणि तो बदल घडवण्याचं काम तुम्ही करा. आम्ही तुमच्याबरोबरच आहे. अभिनयाचा अरुणोदय रोजच होणार आहे, रोज नव्याने तुम्हाला छान छान भूमिका मिळू देत, आणि त्या अरुणोदयाच्या पाठीमागे एक अंजली सतत तेवत राहणार आहे. तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. भरपूर भूमिका करा सर, आम्हाला खूप आनंद मिळेल त्यासाठी, आणि त्यासाठी
तुमचा निरोगी आयुष्य उत्तम ठेवा. अंजली आहेस आणि तुमच्या चेहऱ्यावरचं पण हे निरागस हास्य असंच असू दे. मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.